जनतेच्या समस्येच्या बातम्या। खेड तालुक्यातील घेरा पालगड जांभूळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची गावकरी अंग मेहनत व लोकवर्गणीतून करतात डागडुजी। देशाला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष झाली आहेत, तरी गाव खेड्याकडे जाणारा रस्ता प्रशासन तातडीने लक्ष देऊन करत नसल्यामुळे व हद्द खेड तालुक्याची की दापोली तालुक्याची यावर प्रशासन गावकऱ्यांना त्रास देत असल्यामुळे घेरा पालगड गावकऱ्यांनी स्वतः अंग मेहनत व लोकवर्गणी काढून रस्ता करण्याचा प्रयत्न करत आहे। प्रशासनातील अधिकारी या मातीतले नाहीत, त्यांना फक्त पगाराशी देणं घेणं आहे, पण लोकप्रतिनिधी तरी आमचे आहेत, त्यांनी तरी या विषयाकडे गांभीर्याने आमच्याकडे लक्ष द्यावे असे गावकऱ्यांना वाटते। म्हणून त्यांनी आपला रस्ता आपणच करावा या भूमिकेतून हा रस्ता करताना पालगड गावचे ग्रामस्थ आता हे उरलं किती ही माती आता आम्हाला दिवसभर हलते। राजाभाऊ वरतायत असती जीवाच्या आकांतानं आण्यात आमला खतून तो इकडे बसला आहे। शासनाच्या हातगर्जीपणामुळे सगळ्या गोष्टी घडल्या। जांभूळवाडी मतदारसंघ लोकसंख्या कमी, प्रशासनाला माहिती आहे, लोकांना आमदार खासदारांना यांची 60-65 मतं नाही मिळाली तरी काही फरक पडत नाही, म्हणून आमच्या वाडीची दुर्दशा आहे। ना धड खेडामध्ये ना धड दापोलीमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली बॉर्डरवरती असल्यागत। आपण पाहताय पालगड बेलेशेवाडी ते पवारमाची वरती जांभूळवाडी हा रस्ता सकाळपासून पाऊस सुरू झाला, बारीक बारीक दिवस पाऊस पडत होता। मगाशी एक सर टाकला म्हणून मुद्दाम बघायला आलो। आता एकही गाडी वरती येऊ शकत नाही, रिक्षा ना टू व्हीलर ना, अशा अवस्था या रोडची झालेली आहे। ही चिकट माती उन्हाळी टाकलेली होती, ती माती संपूर्ण वाहून गेलेली आहे, अर्धी माती चिकटलेली आहे, माणसाला चालायला वाट शिल्लक राहिलेली नाही। हा गटार साईडने परवा काढला, पण त्या गटारला थेंबरसुद्धा पाणी नाही। शासनाचे पैसे खेड तालुक्यातनं मंजूर होऊन सुद्धा त्याचं काम झालं नाही, कारण हा रस्ता पडतो दापोली हद्दीमध्ये। त्याच्यामुळं मुद्दाम होऊन या ठिकाणी बघायला आलो। उद्या माणूस आजारी पडला, काय झाला तर ह्या रस्त्यानं कसा काय येणार? चालायला तरी वाट आहे काय बघा, एवढी बेकार परिस्थिती आहे रस्त्याची। आज अनिल बेलोशे सरपंच पालगड यांना सुद्धा फोन केला होता, भेटायला आम्ही जाणार होतो सगळेजण, परंतु त्यांना वेळ नव्हता, त्यांची मीटिंग होती। परंतु त्यांच्या कानावर घातलेलं आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये या 4 दिवसामध्ये ह्या रस्त्याची काहीतरी डागडुगी झाली पाहिजे। किमान जांभ्याची खडीत बारीक तुकडे करून त्याच्यावरून जर रोलर फिरला तर एवढा पावसाळा कसा तरी काढता येईल, नाहीतर बिकट परिस्थिती दोन्ही वाड्यांचा संपर्क तुटलेला आहे बेलेशवाडीपासून वरती, याचा विचार करायला पाहिजे। आणि याचा जर विचार झाला नाही तर आम्हाला काहीतरी या ठिकाणी विचार करावा लागेल या प्रशासनाबद्दल। हे बघा केवढे सर पडले। पवार माचीचे लोक सगळी मुंबईला आहेत, त्यांना सध्या काही फरक पडत नाही, परंतु जांभूळ माचीचे लोक यावरती या ठिकाणी 10 एक टू व्हीलर आहेत, लोक कामावर जाणारे आहेत लोट्यामध्ये। या पोरांनी कशा काय गाड्या न्यायच्या?
याचा विचार केला पाहिजे. इथपर्यंत पूर्ण रस्ता खराब झालेला आहे. आज वर्षश्राद्ध होता. वर्षश्राद्धानिमित्त येणारे पै पाहुणे या ठिकाणी या आंब्याखाली झाडं गाड्या लावून वरती चालत गेले. वयोवृद्ध माणसं, म्हातारी माणसं इकडून कशी जाणार याचा जरा विचार करावा.